आणि आता बातमी कोल्हापूरमधून। कोल्हापूर शहरामध्ये बिबट्यानं भरवस्तीत एंट्री मारली। बिबट्याच्या एंट्रीनं जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे। 2 तासानंतर बिबट्याला पकडण्यात यश आलं। बिबट्याला पकडताना 4 जण गंभीर जखमी झाले। गायगडबडी रेस्क्यू मध्ये करताच येत नाही। हा स्पेशली प्राणी आहे। प्राणीला जेवढं तुम्ही पॅनिक करणार तेवढं तो अग्रेशन दाखवणार। त्यासाठी त्याला शांत करणं इम्पॉर्टंट आहे। त्याच्यापेक्षा आपला स्टाफ जे पुढे जातात तो रिस्क घेऊन त्यांना पण थोडंसं कॉन्फिडन्स आला पाहिजे। आपण मी पॅनिक झाले तर ते पण पॅनिक होणार आहे। त्यासाठी शांतपणे हँडल करा, काही होत नाही म्हणून आधी कॉर्डन ऑफ करूनच केलो आपण, क्योंकि आपल्याला पब्लिकचा हेल्थ इम्पॉर्टंट आहे ना। ते नंतर तिथे काही जम्प गेले ते अपार्टमेंटकडे, मग पब्लिकचा डॅमेज झाला असतं, त्यासाठी शांतपणे केलो आपण। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी अमर पाटील आता माझ्यासोबत आहेत। अमर, कोल्हापूर मध्ये पुन्हा एकदा बिबट्यानं धुडकूस घातलाय। एकूणच ही घटना आणि या घटनेसंदर्भातली आपल्याकडे असलेली माहिती काय आहे? प्रशांतजी, रात्री 1:30 वाजता, काल रात्री 1:30 वाजता एका रिक्षा चालकाला आणि एका नागरिकाला हा बिबट्या दिसला असे एक व्हायरल व्हिडिओ झाला होता। परंतु एआयच्या माध्यमातून हे व्हिडिओ येतात त्याकडे दुर्लक्ष बऱ्याच जणांनी केलं होतं। कोल्हापुरामध्ये मध्यवस्ती असणाऱ्या म्हणजे सतेज पाटील यांचं जे ऑफिस आहे अजिंक्य तारा याच बाजूला एक हॉटेल वुडलँड आहे। या वुडलँड हॉटेलच्या इथं मोठा लॉन आहे, त्या ठिकाणी तो फिरतेल दिसला होता आणि त्याच वेळा रेस्क्यू करण्यासाठी वन खात्या, कारण त्याच जवळच वन खात्याचं ऑफिस आहे, त्यामुळे वन खात्याचे रक्षक तिथं आले। परंतु त्याला तिथं पकडता आलं नाही। त्यानं उडी मारली आणि MSCB म्हणजे महाराष्ट्र वीज महामंडळाचं जिथं ऑफिस आहे त्या ठिकाणी गेला। जे कोल्हापूरकरांना अवगत असल्यामुळे 2014 सालीही एकदा बिबट्या कोल्हापूरमध्ये आला होता आणि तोही मध्यवस्ती आला होता। त्यामुळे कोल्हापुरातली उत्सुकता होती। कोल्हापूर शहरामध्ये बिबट्या आल्यानंतर एक धावपळ झाली आणि आज कोल्हापुरातली महापालिकेची सोडत होती। त्यामुळे एका ठिकाणी सर्व नागरिक होते आणि ह्या हाकेच्या अंतरावर असलेली सोडत होती आणि त्याच ठिकाणी बिबट्या आला होता। त्यामुळे नागरिक एका ठिकाणी आल्याने गोंधळ उडला। परंतु बिबट्या ज्या ठिकाणी गेला होता ते बिबट्याने एकाला जखमी केलं पोलिसांनी। त्यामुळे बिबट्या ज्या ड्रेनेज म्हणजे आज सुदैवाने म्हणायचं की ड्रेनेजचं झाकण उघडं होतं, जे चेंबर असतं ते झाकण उघडं असल्यामुळे त्यात गेला आणि त्यात अडकला। जर बिबट्या बाहेर पडला असता, जर रस्त्यावर फिरत असता तर फार मोठी हानी झाली असती किंवा नागरिकांना धोका झाला असता। यामध्ये सगळ्यात चांगलं काम केलं ते वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी, महापालिका अग्निशमन दलाने, कारण ज्या ठिकाणी बिबट्या होता त्या ठिकाणी वन खात्याचे 2 जवान हे रेस्क्यू करण्यासाठी त्याला गेले आणि जाळीमध्ये बंद केलं। 2 तासाच्या तब्बल 2 तासाच्या, कारण ह्या ठिकाणी जिल्हा अधिकारी असतील, योगेश परत अधीक्षक असतील, हे सगळे एकत्र आले आणि त्यांनी त्याला रेस्क्यू करण्यासाठी व्यवस्थित यंत्रणा राबवली। ते आज म्हणजे आज रात्री त्याला पन्हाळ्याच्या जंगलामध्ये सोडण्यासाठी घेऊन गेलेले आहेत। नक्कीच धन्यवाद अमर, आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता।